कोकण म्हणजे नारायण राणे सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे हे भाजपकडून या ठिकाणी कमळ चिन्हावरती निवडणूक रिंगणामध्ये आहेत आणि सध्या या पूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती संबंध महाराष्ट्राचं लक्ष असलेलं पाहायला मिळतं आहे। स्वतः नारायण राणे यांच्या धर्मपत्नी नीलमताई यासुद्धा या ठिकाणी प्रचाराच्या मैदानात उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत स्वतः नीलमताई आहेत। ताई, स्वागत TV9 मध्ये। राणेसाहेब पहिल्यांदाच लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत। अनेक निवडणुका तुम्ही पाहिल्या असतील, पण पहिल्यांदाच या ठिकाणी लोकसभा निवडणुकीसाठी नारायण राणे साहेब उमेदवार आहेत। काय सांगाल या संदर्भामध्ये? तुम्ही म्हणताय ते बरोबर। आतापर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरतेच आतापर्यंत त्यांनी ज्या निवडणुका लढवल्या त्या सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरत्याच होत्या, पण यावेळेस पहिल्यांदाच लोकसभेची ही निवडणूक ते लढवत आहेत। त्यामुळे यामध्ये 2 जिल्हे आलेत, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग। तर मला असं वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याकडे जास्त साहेबांनी आतापर्यंत लक्ष दिले, कारण तिथूनच निवडणूक लढवत आलेत। पण ह्यावेळेस रत्नागिरीमध्ये आल्यानंतर मी जेव्हा आता प्रचारासाठी सगळीकडे फिरते आहे, तेव्हा मला असं दिसून आलं आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा विकासामध्ये खूप पुढे आहे रत्नागिरीच्या। आणि जर साहेबांना इथे निवडून यायचं असेल किंवा ते येतीलच अशी मला खात्री आहे, तर त्यांना इथे जसा सिंधुदुर्गचा विकास झाला आहे तसा इथेही करावा लागेल, त्याच जिद्दीने करावा लागेल असं मला इथे आल्यानंतर जेव्हा प्रचाराला फिरते आहे त्यावरून समजतं। मॅडम, तुम्ही सुद्धा या ठिकाणी प्रचाराच्या रिंगणामध्ये उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। काल 9 सभा घेतल्यात, आजही तुमच्या बऱ्याच ठिकाणी महिला वर्गाशी तुम्ही भेट घेताय, लोकांची संवाद साधताय। कसं चित्र आहे एकंदरीत, आणि राणे उमेदवार म्हणून कसा प्रचार सुरू आहे तुमच्याकडून? मी आधी एकतर 5 एप्रिलपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। तेव्हा त्यांचं नावही डिक्लेअर नव्हतं, पण आम्ही स्वतःहून प्रचार आतून सुरू केला होता। छोट्या छोट्या घरात जाऊन मी महिलांबरोबर बसून तिथं छोट्या छोट्या खळा बैठका म्हणतो आपण, तशा घेऊन मी सुरुवात केली आहे। आणि आता आज जवळजवळ 26 तारीख आहे। 26 तारीखपर्यंत आम्ही जवळजवळ बऱ्याच पूर्ण जिल्ह्यात, सिंधुदुर्ग तर झालाच आहे आणि रत्नागिरी बऱ्यापैकी झाला आहे। आता राजापूर, लांजा हा भाग राहिला आहे। तर महिलांचा चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे, इथंही चांगला मिळतो आहे। फक्त काय आहे, राणेसाहेबांचं जे सिंधुदुर्गाचं काम आहे ते इथल्या महिलांपर्यंत मला पोचवावं लागेल, कारण जेणेकरून आताचे जे मागच्या वेळेसचे खासदार जे होते त्यांनी तशा प्रमाणात काही विकास केलेला इथे दिसत नाही। अगदी मला तर असं वाटतं की महिलांना ते खासदार होते हेही काही ठिकाणी, जेव्हा आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो तिथं माहितीही नाही आहे। याचा अर्थ जे पुरुष तिथे घरात सांगतात की ह्यांना मत द्या, त्या तऱ्हेनेच त्या स्त्रिया आतापर्यंत मतदान करत आलेल्या आहेत। त्यामुळे त्यांना उमेदवाराविषयी किंवा त्यांनी काय केलं ह्याबद्दल काही त्या महिलांना माहिती नाही, हे मात्र ह्यावेळेस मला दिसलं। स्पेशली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तर साहेबांना सगळे ओळखतात, म्हणजे तिथे वादच नाही। पण हा रत्नागिरी जिल्हा आहे जिथं साहेबांचं काम जे सिंधुदुर्गात झालं आहे ते जरी पुरुष वर्गामध्ये जरी पोचलेलं असलं तरी महिलांपर्यंत ते तितकंसं पोचलेलं नाही असं मला वाटतं। सगळं कुटुंब राणेसाहेबांच्या मागे खंबीरपणे उभे असलेलं पाहायला मिळतंय। धर्मपत्नी म्हणून तुम्ही पण आहात। कसं बघता या मतदारसंघातला नारायण राणेंचा विजय? चांगल्या प्रचंड मतांनी निवडून येतील असं मला स्वतःला विश्वास वाटतो, कारण आत्तापर्यंत अगदी म्हणजे सुरुवातीला जे आमदार म्हणून उभे राहिले राणेसाहेब तेव्हापासूनच मी प्रचारामध्ये भाग घेत आत्तापर्यंत आलेले आहे। असं नाही की ह्याच वेळेस आले, प्रत्येक 5 वर्षांनी जी निवडणूक मग ती राणेसाहेबांनी लढवली असो, नितेशनी लढवली असो, निलेशनी लढवली असो, सगळ्यांच्याच प्रचारात मी भाग घेतलेला आहे आत्तापर्यंत। तसा ह्याही वेळेस घेतलेला आहे, पण ह्या वेळेस मी तेवढा निलेशच्या वेळी 10 वर्ष फिरले तसंच यावेळेस राणेसाहेबांचाही प्रचार मी करते आहे। त्यामुळे कुटुंब सगळं ह्या प्रचारात जे उतरले तुम्ही म्हणता ना, तर हे पहिल्यापासूनच चालू आहे, की आत्ताच नाही आहे। हे पहिल्यापासून अगदी सुरुवात राणेसाहेब उभे राहिले तेव्हापासून चालू आहे। पण लोकांचा इथल्या राणेसाहेब म्हणून त्यांना जे
त्यांच्याबद्दल जी भावना आहे लोकांची ती फार चांगली आहे आणि तीच आम्हाला विजयाकडे घेऊन जाईल. मॅडम, या ठिकाणी विनायक राऊत हे उद्धव ठाकरे गटाकडून या ठिकाणी उमेदवार म्हणून आहेत, तर विरोधामध्ये नारायण राणे आहे. खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज लढत या ठिकाणची पाहायला मिळते, कारण का संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. कसं बघता या दोन्ही गोष्टींकडे? मी हाय व्होल्टेज असं समजत नाही. आम्ही फक्त विकास ज्या माणसाने केला आहे, राणेसाहेबांनी केला आहे, तो विकास घेऊनच पुढे जात आहोत. मागच्या खासदारांनी काय केलं हे सगळ्या जनतेला माहिती आहे आणि जनता ते जाणू नये. त्यामुळे जनता आता ह्यावेळेस असंच ठरवेल की जो विकास करेल त्या उमेदवारालाच विजयी करायचं आहे, म्हणजे राणेसाहेबांनाच करायचं आहे. त्यामुळे मागच्या खासदारांनी काय केलं, त्यांनी आतापर्यंत टीका करण्याकडे काही केलेलं नाही आहे. मग ते आमच्या कुटुंबावर असो, खालच्या पातळीपर्यंत जाऊन केलेलं असो, शेवटी काय असतं, टीका करण्यापेक्षा काम करून दाखवलं असतं त्यांनी, तर आज ही परिस्थिती आली नसती असं मला वाटतं. कारण जिथे जिथे जातो तिथे अगदी चिपळूणपासून रत्नागिरीपर्यंत कुठेही अजून त्यांचं काम दिसलेलं नाही आहे कुठे. किंवा महिलांच्या मनात, मी जास्त करून महिलांमध्ये असते, त्यामुळे महिलांना तेवढंही सांगता येत नाही की कोण खासदार होते, आले होते का 5-10 वर्षात, हेही त्यांना म्हणजे माहिती नाही आहे. याचा अर्थ असा दिसतो की एकदा निवडून गेल्यानंतर त्या मतदार संघाकडे फिरकायचंही नाही आणि मग 5 वर्षांनी नुसतं एकच अजेंडा ठेवायचं, राणे कुटुंब. मग ते किती काम करत असतो, विकास करत असो, पण फक्त मग कसं निगेटिव्ह बोलायचं आणि लोकांना निगेटिव्ह कसं पसरवायचं राणेसाहेबांबद्दल, या त्यांच्या कुटुंबाबद्दल, एवढंच हे उबाटा जी सेना आहे एवढंच त्यांना कळतं असं माझं आत्तापर्यंत असं मला वाटत आलं आहे. वहिनी, या ठिकाणी नारायण राणेंचं एक वेगळं वलय कोकणामध्ये आहे. विरोधकसुद्धा या निवडणुकीमध्ये राणेंना मदत करते असं वाटतं का तुम्हाला? मला वाटतं करतील. शेवटी विकास हा हवा कोणाला नको असतो, त्यामुळे विरोधकही काम करतील असं वाटतं. पण ते उघड नाही करणार, आतून करतील. उघडपणे आज कोणी काय करायला बघणार पण नाही, पण आतून काम करतील असं मला विश्वास आहे. नक्कीच. यावरती नीलमताई राणे, कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज देले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.